नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी एक झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहे, जी की आपण पूजेसाठी चतुर्थी वगैरे असेल तर त्यामध्ये हा नैवेद्य म्हणून दाखवू शकतो। तर चला मी तुम्हाला पटपट साहित्य आणि कृती सांगून देते। तर यासाठी लागणार आहे आपल्याला रवा। तर इथे मी जाडसर रवा घेतलेला आहे, तुमच्याकडे बारीक असेल तर तोही वापरू शकता। साधारण ही अर्धी वाटी रवा आहे। ओके, त्या जोडीलाच मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। इथे आपल्याला विलायची केळ लागेल, जी की मी 3 घेतलेली। हे छोटे छोटे असतात आणि फार गोड असतात, तर त्यामुळे 3 क्वांटिटी याला योग्य होईल। ओके, साधारण 2 विलायची घेतलेली आहे मी। सजावटीसाठी आपल्याला ड्रायफ्रुट्स लागेल, त्यामध्ये मी हा मनुका घेतलेला आहे। इथे 2-4 केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत। साधारण 1 मोठा चम्मच तुपाचा आहे। ओके, ही जे काजू मी स्लिट करून घेतलेली आहे आणि आपल्या चवीनुसार साखर लागेल। ॲक्च्युली हे जी इलायची केळं असतात फार गोड असतात, त्यामुळे जास्त साखरेची गरज पडत नाही, पण साधारण अर्धा चम्मच मी ही साखर घेतलेली आहे या अंदाजाने, बघू शकता। चला तर कृतीला सुरुवात करूया। तर खलबत्त्यामध्ये ह्या विलायची मी टाकून घेतली आणि याची बारीक पूड करून घेतली। तर पूड लवकर होण्यासाठी एक नॉर्मल टिप, ही जी साखर आहे त्यामध्ये थोडी टाकून घ्यायची, साधारण एवढी, कारण की याने ना छान विलायची बारीक कुटले जाते। तर तुम्ही डायरेक्टली विलायची पूड म्हणजे विकत आणू शकता, पण त्यामध्ये कसं जास्त फ्लेवर लागत नाही। या पद्धतीने तुम्ही करसाल तर तुम्हाला इलायचीची छान चव लागेल। तुम्ही बघू शकता पोळी चांगली बारीक झालेली आहे आणि छान सर्व किचनमध्ये घमघमाट सुटला इलायचीचा। या पद्धतीने बारीक करून घ्यायची। तर साखर टाकल्यामुळे थोडीशी व्हाईटसर दिसत असेल, ओके, पण यामुळे ही छान बारीक कुटली जाते आणि जास्त एफर्ट्स पण लागत नाही। तर आता मी इलायची पूड काढून घेतली त्यामध्ये। आपण ठेवलेली आहे त्यामध्ये तूप टाक। तूप चांगलं वितळू द्यायचं। आपण ही स्टीलची कढई वापरते, तर इथे म्हणजे रवा वगैरे भाजताना डागण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅसची फ्लेम ही नेहमी लोच ठेवायची। आता तूप चांगलं वितळत आलेलं आहे। याला तूप जरा जास्त लागतं। तूप जरा जास्त असेल तर चवीलाही फार अप्रतिम होतो हा शिरा। आता यामध्ये मी हे ना ड्रायफ्रुट्स टाकून घेते। हे स्लिट केलेले काजू टाकलेत मी, आणि मला थोडे जे बेदाणे होते ते टाकून घेतले। साधारण मिनिटभर हे चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। तुपामध्ये छान तळून घेतलं ना, त्याची चव वेगळी लागते। तुम्ही नॉर्मल असे भिजून वगैरे टाकले किंवा नुसतेही टाकले तर ते खाण्यात एवढी मजा येत नाही। आणि तुम्ही बघू शकता आता कसे फुलले ते जरा। तुम्हाला वाटत असेल तर हवेत मी अजून दुसरेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। झाल्यानंतर मी साधारण ही अर्धी वाटी रवा टाकून घेतली यामध्ये। हा जाडसर रवा आहे। मी कंटिन्यू स्टर करायचं। या पद्धतीने हा चांगला मिक्स करून घेतलेला आहे मी। ओके, आणि आता याच्यामध्ये अर्धा कप हे दूध टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं।
मीन वाईनमध्ये मी जे केलं आहे ते सोलून घेतली आणि त्याचे असे काप करून घेतले छोटे छोटे. चला आता रवा चांगला परतून घ्यायचा, खमंग वास येईपर्यंत सगळ्या किचनमध्ये सुगंध असा पसरला पाहिजे. जरा लालसर होऊ द्यायचं आहे. खूप वेळा काय होतं, आपण प्रसादाला शिरा बनवतो आणि तो व्यवस्थित भाजत नाही, त्यामुळे तो एकदम पांढरा पांढरा दिसतो आणि फार चिकट होतो. तर हे टाळण्यासाठी तुम्ही हा जो रवा आहे ना चांगला 5 ते 10 मिनिटं असा खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे, त्यामुळे रवा चिकट होणार नाही. माझ्या मम्मीची टीप आहे, ती फार अप्रतिम शिरा बनवते. मग माझी आजी खूप छान शिरा बनवायची. माझ्या आजीने माझ्या आईला शिकवलं. आता यामध्ये मी केळाचे काप टाकून घेतले, चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस हा मीडियम फ्लेमवरच असू द्या, मीडियम टू स्लो. चला आता आपला शिरा रेडी आहे नैवेद्यासाठी. आता मी हे सर्व करून घेतली. ओके, साधारण या पद्धतीचा असा होईल स्ट्रक्चर दूध टाकल्यानंतर. तर आता यामध्ये आपण ही अर्धा कप जो साखरेचं प्रमाण घेतले त्यानुसार मी साखर टाकून घेतली. त्या जोडीला मी जी वेलची पूड करून घेतली होती खलबत्त्यामध्ये तीही यामध्ये ॲड करून घेतली. ओके, आणि हे जे केसर आहे जी की 4-5 काड्या आहेत त्या मी यामध्ये टाकून घेते. आता हे छान मिक्स करून घेऊया. चला, प्रसादाचा शिरा रेडी आहे, जो की आपण केळ टाकून बनवला आहे. प्लेटसुद्धा रेडी करून ठेवलेली आहे. चला आता सर्व करून घेऊयात. हा मस्तच. तर तुम्हीही नक्की बनवा हा शिरा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कसा झाला. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.